नमस्कार मित्रांनो, नाशिक ते अक्कलकोट महामार्गाला गती मिळालेली असून 30 गावामधून जाणारा हा रस्ता सुमारे 374 किलोमीटर लांबीचा असणार आहे। मित्रांनो, नाशिक अक्कलकोट महामार्गाच्या कामाला गती मिळालेली असून कोणकोणत्या गावामधून हा रस्ता जाणार आहे याची सविस्तर डिटेल्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील। मित्रांनो, सुरत ते चेन्नई महामार्ग रद्द करून तयार होत असलेल्या नाशिक अक्कलकोट ग्रीनफील्ड कॉरिडॉरला गती मिळत आहे। या महामार्गाचं काम येत्या 2 वर्षात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने म्हणजे NHAI ने दिली आहे। या महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यातील सुमारे 107.33 हेक्टर जमीन संपादित करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून प्रशासनाने या मार्गावरील बाधित शेतकरी आणि नागरिकांकडून हरकती व सूचना मागवायला सुरुवात केली आहे। यासाठी 21 दिवसांची मुदत दिली असून यानंतर कामांना वेग येणार आहे। एकूण 374 किलोमीटर लांबीचा असलेला हा महामार्ग नाशिक पासून सुरू होऊन थेट चेन्नई पर्यंत जोडतो। यामुळे महाराष्ट्रातील दक्षिण भारत जोडणीला चालना मिळणार आहे। या महामार्गामुळे एकूण 27 मोठे पूल असून 164 लहान पूल उभारले जाणार आहेत। यामुळे दोन्ही राज्यांमध्ये आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हा मार्ग केंद्र सरकारने का बदलला, तर केंद्र सरकारकडून सुरुवातीला सुरत ते चेन्नई असा मार्ग प्रस्तावित करण्यात आला होता। हा महामार्ग 1200 किलोमीटर लांब असून बहुतांश भाग महाराष्ट्रातून जात होता, परंतु राज्यातील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे या मार्गात मोठे बदल करण्यात आले। त्यामुळे नाशिक ते चेन्नई असा मार्ग ठरला। यामध्ये नाशिक अक्कलकोट महामार्गाचा समावेश आहे। आता हा नवीन प्रस्तावित मार्ग नाशिकच्या आडगाव पासून सुरू होऊन महाराष्ट्रातील अहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यामधून अक्कलकोटला जोडला जाणार आहे। आता कोणकोणत्या गावांमधून हा महामार्ग जाणार आहे तर याची यादी सुद्धा समोर आली आहे आणि या यादीवर प्रशासनाने हरकती मागवल्या असून पुढील 21 दिवसात काम सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे। नाशिक जिल्ह्यातील निफाड, सिन्नर आणि नाशिक तालुक्यातील एकूण 30 गावांमधून हा महामार्ग जाणार आहे। नाशिक तालुक्यातील आडगाव पासून मार्ग सुरू होऊन पुढे विंचुरगवडी ते निफाड मधील दारणा, सांगवी, सावडी, चाटोरी, चेहडी, हेदारणा, लालपाडी, रामनगर, पिंपळगाव, निपाणी आणि तडवाले या गावांमधून मार्ग जाणार आहे मित्रांनो। शिवाय सिन्नर तालुक्यातील देशवंडी, पार्टी पिंपरी, बारनाव पिंपरी, निमगाव, सिन्नर, गुळवंच, देवपूर, खोपडी, फरदापूर, धारणगाव, भोकणी, पांगरी, फुलेनगर, वावरी, थोडेवाडी आणि कहाडलवाडी या गावांमधून मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव समोर आलेला आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने नाशिक ते अक्कलकोट महामार्गाचं काम हे सुरू होणार आहे आणि या महामार्गाच्या कामाला गती सुद्धा येणार आहे।